राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय, श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुष्टं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण मिरविती, देवी कुबेरही तैसेची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे, ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केल्या स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 20वा. दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका आणि समाधान. जो खरा विषय सांगायचा असतो शास्त्रकाराला, तो म्हणजे सिद्धांत. कारण सिद्धांतामध्ये सत्यत्वाचा लाभ होत असतो. सिद्धांतामध्ये काय असतं? सत्य सांगितलेलं असतं की त्याच्या इतकं सत्य दुसरं काहीही नसतं. म्हणून हा जो परिच्छेद आहे हा सिद्धांतावर आहे, आणि तोही सिद्धांत
दृष्टी सृष्टीवादावर. कारण चाललेला विषय हा जागृती स्वप्नासारखीच मिथ्या आहे हे सांगत असताना ज्या काही शिष्याचे शंका येत आहेत त्या दृष्टी सृष्टीवादाच्या संगतवार येत आहेत. म्हणून त्याला दृष्टी सृष्टीवाद आता सांगणं भाग आहे. कारण तो काय म्हणत होता, जागृत प्रपंच जो आहे, जागृत पदार्थ जे आहेत ते माझ्या जन्माच्या अगोदरचे आहेत आणि माझ्या पश्चाती राहणारे आहेत, म्हणून ते सत्यच आहे. आणि वेदांनी जो काही या पंचमहाभूतांचा उत्पत्तीचा क्रम सांगितला, तो क्रम हा सांगण्याचा तरी हेतू काय होता? जर सृष्टीमध्ये उत्पत्तीमध्ये क्रमच नाही तर वेदानं क्रम का सांगितलं? मग गुरुजी म्हणले की बाबा वेदाला क्रम सांगण्याचा अभिप्राय नव्हता, वेदाला क्रम सांगायचाच नव्हता. तो क्रम का सांगितला? लय चिंतनाचा अभ्यास करता यावा म्हणून. कारण लय चिंतन करण्यासाठी क्रम लागतो. मग तो क्रम जर अव्यक्तामध्ये जर जात असेल तर त्या अव्यक्ताची प्राप्ती होऊ शकते. तो क्रम जर अव्यक्तात जात असेल तर, ती शिडी जर अव्यक्तामध्ये जात असेल तर, पायऱ्या जर अव्यक्तामध्ये मोक्षामध्ये जात असतील तर मग त्या पायऱ्या सांगणं काय चुकीचं आहे का? कारण हितासाठी शास्त्र सांगत आहे, त्याच्यामध्ये जीवाचं हितच होत असतं. शास्त्र सांगण्यात, शास्त्राचं मनोगत सांगण्यात जीवाचं हित आहे. म्हणून क्रम नसताना क्रम सांगितलाय. बरं, तोही चुकीचा सांगितलाय का? पटन असंच सांगितला की नाही? आकाश आणि आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी, असा क्रमच सांगितलाय. मग उलटा क्रम लय चिंतनासाठी सांगितलाय. पृथ्वीपासून आकाशाकडे जायचं आणि आकाशाच्या पुढं माया तत्व आहे आणि त्या मायामध्ये चैतन्याचा आभास आहे आणि तो आभास ब्रह्मरूप आहे. असा लय चिंतनाचा प्रकार वेदांत शास्त्रानं सांगितलेला आहे. मग तो सांगितला म्हणून काय क्रमच मानायचा का? तो शास्त्राचा क्रम सांगण्याचा अभिप्राय नव्हता. म्हणून लय चिंतनासाठी क्रम सांगितला होता. आणि जी सुरुवातीला शंका झाली की हे माझ्या जन्मापासून, जन्माच्या अगोदरचेच पदार्थ आहेत आणि माझ्या पश्चाती राहणार आहेत, म्हणून ते पदार्थ सत्यच आहेत. त्यावेळेस गुरुजी म्हणले स्वप्नात सुद्धा अशीच प्रतीती येते का नाही? स्वप्नाचा अनुभव सांगून गुरुजीने त्याचा तो काय प्रश्न होता, तो प्रश्न त्याचा मोडीत काढला. त्याला अनुभवातून झालेली होती शंका ती, म्हणून त्याचा तो अनुभव हा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने तो सत्य ठरला नाही. म्हणून हा जो वेदांत शास्त्राचा सांगण्याचा अभिप्राय आहे, स्वप्नाप्रमाणेच जागृती आहे की नाही? आणि मग असं सांगत असताना शेवटी गुरुजी म्हणले सृष्टीमध्ये क्रम नाही, सृष्टीमध्ये तिच्या उत्पत्तीमध्ये क्रम नाही. सर्व पदार्थ आणि त्याचे ज्ञान
सर्व पदार्थ आणि त्याचे ज्ञान एका अविद्येपासून युगपत उत्पन्न होता. पदार्थ बी आणि त्याचं ज्ञानही हे अविद्येपासूनच उत्पन्न होतात. आणि त्याच अविद्येपासून परस्परामध्ये त्या कार्यामध्ये पूर्वोत्तर भाव, काही पदार्थ अगोदरचे वाटतात, काही पदार्थ नंतरचे वाटतात, काही पदार्थ नाश लवकर पावणारे वाटतात, काही पदार्थ दीर्घकाल राहणारे वाटतात. हा जो प्रतीतीचा जो काय आभास आहे तो अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि कार्यकारण भाव स्वप्नाप्रमाणे जागृतीच्या पदार्थात मिथ्या प्रतीत होतात. जो कार्यकारण भाव येतो जागृतीमध्ये, म्हणजे त्याच्यापासून हे होतं, कुंभारापासून गाडगं होतं, मग तसं स्वप्नात दिसत नाही का? स्वप्नात ही कुंभारच गाडगे करतो ना, आणि जागृतीत ही कुंभारच गाडगे करतो. मग कुंभाराच्या गाडग्यामध्ये करण्यामध्ये, म्हणजे स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये दोन्हीकडे कुंभारच आहे. मग त्या ठिकाणी सत्यत्व आणि मिथ्यात्व मानता येईल का? दिलं तर दोन्हीलाही मिथ्यात्व द्यावा लागेल, नाहीतर दोन्हीलाही. आणि स्वप्नाचा अनुभव असल्यामुळे स्वप्नाला सत्यत्व तर कोणीच देत नाही. मग प्रश्न राहिला जागृतीचा. मग जागृती या युक्तीने वेदांताच्या सिद्धांताने मिथ्या ठरते. मग जागृती मिथ्या आहे असा निश्चय करायला मुमुक्षुला काय हरकत नाही, हे की नाही? बरं, आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट कुठलची आहे ती सांगायची. एक मनुष्य एका मित्राच्या घरी गेला. त्याचं कारण तिथं कोणीतरी त्याचं निधन पावलं होतं. त्याच्यासाठी तो भेटायला गेला. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्यानं काय पाहिलं? सर्व माणसं दुःख करू लागली. तिथं जेवढी माणसं होते तेवढे दुःख करू लागले. आणि जे जवळची होती नातेवाईक ते धाय रडत होते. आणि त्या निधन पावलेल्या व्यक्तीला एकदम लहानाली मुलं होते. लहानाली मुलं होते आणि त्या मुलांना आई सुद्धा नव्हती. आणि मग त्या मुलाकडे पाहून लोकांना दुःख होऊ लागलं. त्या मुलाकडे पाहून लोकांना यांचं कसं होईल, मुलाला कोण सांभाळणार, म्हणून सगळे त्या ठिकाणी आलेले लोक दुःखामध्ये रडू लागले. मग त्याची अंत्ययात्रा निघाली. तो अंत्ययात्रेला गेला आणि मग त्या ठिकाणी त्याचं दहन करण्यात आलं. आणि तो ज्यावेळेस घरी आला, ज्यावेळेस आंघोळ करू लागला, स्नान करू लागला, त्यावेळेस ते पाणी इतकं गरम लागलं की ते पाणी पोळ आलं त्याला. ते पाणी पोळ आलं. आणि ते पोळ आलं की त्याला नाही, त्याला पोळ आलं की तो मोठ्यानं ओरडला. तो मोठ्यानं ओरडला. आता ही घटना जागृतीत झाली का स्वप्नात झाली हे सांगा. ही घटना कुठे झाली असावी? कशावरून? हा, हो, मग जागृतीत ओरडत नाही. म्हणजे ठरविता येत आहे का हे स्वप्नात झालंय म्हणून? म्हणजे त्याला काही प्रूफ आहे का हे स्वप्नातच झालंय म्हणायला? मला वाटलं तुम्ही स्तब्ध राहता, पण ते थोडस त्याच्यात ते जाग असं ते त्याच्यामुळं हुटकलं ते सगळं. आणि तेच म्हणायचं होतं की हे असं हे चित्रण जे झालंय
हे जागृतीत का स्वप्नातले, तर निश्चित काही सांगता येईल का? या ठिकाणी मौनच पाळावं लागतं. हे कुठे झालंय म्हणून सांगता येत नाही. मग जसं जागृतीत घडलेल्या गोष्टीला काही त्याला पुरावा नसतो आणि स्वप्नात घडलेल्या गोष्टीला काही पुरावा नाही, हे का नाही? म्हणजेच हे स्वप्नातलंच आहे हे जागृतीतलंच आहे असं काही निश्चित सांगता येतं का? निश्चित सांगताच येत नाही. मग आता आपण थोडासा बारीक विचार करून डोक्याला ताण देऊन बघायचं, आता आपण स्वप्नात आहोत का जागृतीत आहोत? आता आपण स्वप्नात आहोत का जागृतीत आहोत? आपल्याला वाटणार जागृतीतच आहोत, पण कशावरून आपण आता जागृतीत आहोत? हे स्वप्न नाही का? आता आपण स्वप्नातच आहोत असा आपणाला, आता आपण स्वप्नातच आहोत असा निश्चय का होय नाही? स्वप्नात तरी असा निश्चय होतो का आपण स्वप्नात आहेत म्हणून? मग स्वप्नाचा निश्चय कधीच होत नाही. स्वप्नाचा निश्चय स्वप्नातही होत नाही, जागृतीतही होत नाही. कारण जागृतीतला अनंत काळापासून भोगलेला देशकाळ पदार्थ तिथेही आहेत, पण ते अनंत काळ भोगलेले नाहीत आणि त्याचा विसर होतो स्वप्नाचा. कारण ते अविद्यापासून तमगुणांशापासून उत्पन्न झालेले असतात आणि साक्षी भाष्य असतात, म्हणून तो ते अंतःकरणाचा भाग आहे का तो स्वप्न? आहे का नाही? मग अंतःकरणामध्ये चित्त आहे आणि त्या स्वप्नातल्या पदार्थांना साठविण्यासाठी चित्त लागत आहे, म्हणून चित्त नसले म्हणून ते संस्कार राहत नाही, आहे का नाही? आणि जागृतीमध्ये अंतःकरण असल्यामुळं चित्त असतं, चित्तामध्ये हे संस्कार साठवल्या जातात, आहे का नाही? मग आपण सुरुवातीला पहिल्या जन्मापासून आपण ही जागृती सत्य आहे, इतरचे विषय सत्य आहेत असा आपला निश्चय झालेला आहे की, म्हणून आपण कुठेही गेलो तरी आपल्याला जागृतीच वाटते, जागृतीच वाटते, है का नाही? पण थोडासा आपण जागृतीच्याही बाहेर जाऊ आणि स्वप्नाच्याही बाहेर जाऊ. आता आपणाला ह्या दोन्ही नाहीत असं धरायचं, हे दोन्ही नाहीत. आपण स्वप्न अवस्थेतही नाहीत आणि जागृतीतही नाही आणि झोपीतही नाही. आता सध्या विचारवंतामध्ये आहोत, आपली बुद्धी फक्त विचार करायली की स्वप्न आणि जागृती ह्या ज्या दोन अवस्था आहेत आपल्याला, ह्या दोन अवस्थाला कारण काय? ह्या दोन अवस्था येण्याला कारण काय? केवळ निद्रा आहे. निद्रा आली की स्वप्नामध्ये आपण जगत निर्माण करायलो. कसं करायलो? स्वप्नात कोण करायलंय? आपणच करायलो, है का नाही? आपण करत म्हणजे ते व्हालंय, आपल्यापासून व्हालंय आणि त्याचे द्रष्टा आपण व्हायलो, त्याचे साक्षी कोण व्हायलो, है का नाही? मग आपण मानायलो हे झालंय, हे झालंय. आणि जर आपण झोपलोच नसतो तर स्वप्न पडलं असतं का? मग अविद्या उपादान कारण नाहीत का ते? म्हणजे साक्षी पासून उत्पन्न व्हायले का नाही ते? म्हणजे साक्षीचा तिथे विवर्त आहे, है का नाही? आणि अविद्या दोषानं ते उत्पन्न व्हायले. तर मग स्वप्नामध्ये जे पदार्थ ते उत्पन्न व्हायले ते वास्तविक सत्य आहेत का? हे दोन्हीच्या बाहेरून आपण विचार करायला जातो. आपल्याला हे बी आपलं नाही ते बी आपलं नाही, फिरायत म्हणून आपण विचार करायचा की स्वप्नामध्ये जसा कार्यकारण भाव नाही, पण कार्यकारण भाव प्रतीला येतो का नाही? स्वप्नामध्ये कार्यकारण भाव कुंभारापासून घट झालेला आपल्याला प्रतीला येतो का नाही? मग त्या ठिकाणी आपण अविद्या उपादान कारण घट मानतो का? साक्षी भाष्य पदार्थ मानतो का? है का नाही? कारण
ज्या काली स्वप्न प्रतीती आहे त्या काली आपल्याला वाटतं ही जागृतीच आहे आणि कार्यकारण भाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लावता येतो, पण स्वप्नातच लावता येतो. मग जागृत आल्याच्या नंतर तिथचा कार्यकारण भाव कुठे जातो? तिथं कार्यकारणापासून त्या ठिकाणी पदार्थाची उत्पत्ती आहे का? कार्यकारण भाव लावता येतो का? तिथलचा माता आणि पिता, तिथलचे माता आणि पिता, हे ती माता त्या मुलाला जन्म देणारी आहे का? पण तिच्यापासून मूळ झालेला आपल्याला दिसत नाही का? पण होतंय का? आणि दिसत नाही का? मग ते पदार्थ कसे येतं दिसायलेले? अनिर्वचनीय येतं. आणि अनिर्वचनीय पदार्थाची सत्ता कशी आहे? प्रातिभाषिक आहे. ते प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ कसे असतात? रज्जूवर सर्पाची जशी उत्पत्ती होते, सुक्तीवर चांदीची जशी उत्पत्ती होते, त्याला अनिर्वचनीय पदार्थ म्हणतात. आणि तसे स्वप्नातले पदार्थ आहेत का नाही? मग त्याच नियमानं जर जागृतीकडे बघितलं तर यापेक्षा दुसरा नियम कोणता लावता येतो का इकडं? म्हणून जागृती सुद्धा तशीच आहे, फक्त आपणाला इथं सत्यता वाटायली. पण आपण 100% सत्यता सांगू शकत नाहीत, कारण आपल्याकडे काही त्याचा सत्यत्वाचा पुरावा नाही आणि मिथ्यात्वाचा शास्त्राकडे पुरावा आहे. म्हणून शास्त्राचंच सत्य आहे सांगणं. मग शास्त्र जे सांगन तेच सत्य आहे. आपले अनुभव, आपलं मत हे याला काही आधार नाही. याला काही आधार आहे का? आणि शास्त्र वेदाचा आधार घेऊन सांगत आहे. शास्त्र वेदाचा आधार घेऊन सांगतं. आणि वेद प्रमाण जे आहे हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. वेद प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. वेदाला आज तरी कोणीही अप्रमाण ठरवित नाही. कोणीच ठरवित, शास्त्रज्ञ सुद्धा अप्रमाण ठरवित नाही वेदाला. म्हणून वेद जे सांगतो तेच सत्य आहे आणि त्याच्यावर आपल्याला श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून ते सांगायला ते सत्यच आहे असा आपल्याला निश्चय करणं भाग आहे का नाही? मग आपण तसा वेदावर, शास्त्रावर विश्वास ठेवून, शास्त्र हे सांगायलंय हे त्याच्या हिताचं नाही, हे जीवाच्या हिताचं म्हणजे आपल्या हिताचं सांगायलंय. आपणाला जर नित्य निरातिशय आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर वेदानं कसंही सांगितलेलं असो, आपल्याला न पटणारं जरी सांगितलं तरी आपल्याला ते पटवून घ्यावं लागेल. शास्त्रानं आपल्याला न पटणारं जरी सांगितलं तरी पण पटवून घ्यावं लागेल. आणि जर पटवून नाही घातलं तर जन्म मरण चुकणार नाही. जन्म मरण चुकवायचं असेल तर पटवून घ्यावंच लागेल, है का नाही? मग ते पटत नाही, ते पटत नाही हे मान्य आहे. शास्त्राला सुद्धा मान्य हे पटत नाही. कारण शास्त्राला माहिती आहे, वेदाला माहिती आहे की जीव हे अनेक जन्मातून फिरून आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यानं सत्य अशी बुद्धी केलेली आहे. कशाविषयी? जगताविषयी, जागृताविषयी. आणि आपण जरी सांगितलं तरी तो मानणार नाही. पण शहाणा तो धनी, जे शहाणे तर ते हे मताला बळी पडतात, ह्या शास्त्राच्या मताला बळी बळी पडतात. हे बळीच पड नाही ना, सहसा कोणी याला बळी पडत नाही. मग असा वेदाचा सिद्धांत असताना, शास्त्राचं मनोगत असताना शिष्याला असं वाटायले थोडस राहिलेलं, मग गुरुजीला त्याला विचारावं असं वाटायले. मग तो काय म्हणतो, गुरुजी जर सृष्टी उत्पन्न होण्यास जर मुळीच क्रम नाही, सृष्टी उत्पत्ती होण्यामध्ये जर मुळीच क्रम नाही, तर विरुद्ध क्रमाने लय चिंतन हे वेदानं का सांगितलं?
जर सृष्टीमध्ये मुळीच क्रमच नाही तर मग वेदानं तसं प्रतिपादन का केलंय? सृष्टी उत्पन्न होण्यास जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे. सृष्टीचा क्रम जो सांगितला आहे विरुद्ध क्रमानं, लय चिंतन कसं करायचंय? विरुद्ध क्रमानं करायचं आहे का नाही? जशी उत्पत्ती झाली, होत आली, सांगितली, त्याच्या उलट पुन्हा वरी सांगायचं तात्पर्य जसा आपण जिना उतरत आलो आणि चढायचं असलं तर तसंच चढावं लागेल का नाही? मग उलट क्रमानं चढावं लागेल ना, आहे का नाही? मग आता आपण या संसार जिन्यावर आलो चढत समजा, आता आपल्याला उतरायचंय तर त्याच जिन्यानं उतरावं लागेल ना, उलट, आहे का नाही? मग तुम्ही संसारात चढत गेलात, तुम्ही संसारात ह्या जिन्यावर त्या मजल्यावर चढत गेला किंवा उतरत गेला, त्याच्या विरुद्ध तुम्हाला चढावं लागेल किंवा उतरावं लागेल. म्हणजे जसं चढात तसंच उतरावं लागेल. मग लय चिंतन वेदाला कसं सांगावं लागेल? उलट क्रमानं सांगावं लागेल ना. मग तो म्हणतो उलट का म्हणून सांगितलं? आता जसा चढाय त्याच उलट क्रमानं त्याला उतरावं लागेल ना. जसा तो उतरला आहे त्याच्या उलट क्रमानं त्याला वरी चढावं लागेल. मग तसंच वेदानं सांगितलंय, जसे आपण उतरलो आपल्या पदावरून अधोगतीला गेलो उतरत उतरत, मग तसंच आता आपल्याला पूर्व अवस्थेला याचं म्हणल्यावर चढावंच लागेल ना. मग विरुद्धच सांगावं लागेल ना वेदाला. मग तो म्हणतो विरुद्ध जर समजा क्रम नाहीच, तुम्ही काय म्हणता की सृष्टीच्या उत्पत्तीला क्रमच नाही, तर मग वेदानं असा उलट क्रम का म्हणून सांगितला क्रम नसताना? आता याचं उत्तर त्या पहिल्या शंकेमध्ये हे कोणासाठी केलंय? लय चिंतनाचा प्रकार सांगण्याचा मुमुक्षूसाठी केलंय का नाही? त्याच्या हितासाठीच केलंय का नाही? फक्त बोध व्हावा एवढाच हेतू आहे ना वेदाचा. पण तो म्हणतो क्रम नसताना का सांगितलं? आता हे पहा, मागे ज्यावेळेस ध्यान करायचं होतं, ध्यानाचा प्रकार सांगता वेळेस, त्यावेळेस शालिग्रामाची मूर्ती किंवा शालिग्रामाचा दगड जरी असला समोर, गोटा जरी असला गंगेचा, तर मग त्या गोट्याला आपण विष्णू म्हणून त्याची ध्यान करतो का नाही? म्हणजेच आपल्याला जर ध्यान विष्णूचा करायचा असेल तर समोर विष्णूच लागेल का? कारण ध्यानामध्ये ज्याचं ध्यान करायचं आहे त्याचं जसं ध्येय असेल तसंच ध्यान करण्याची काही आवश्यकता नाही, तसा काही नियम नाही. काय म्हणतात पहा, बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असेल, ध्येयाचं स्वरूप जसं असेल तसे ध्यान करावे असा काही नियम आहे का नाही? ध्येयाचं स्वरूप जरी निराळं असलं आणि समोर वस्तू दुसरी जरी त्याच्यासारखी मानली तरी ध्यान होऊ शकतं तिथं, आहे का नाही? म्हणून ध्येयानुसार ध्यान करण्याची गरज नाही, पण ज्ञानानुसार ज्ञान असावं लागतं, करावं लागतं. जसं ज्ञेय असेल, आता ज्ञेय ब्रह्म आहे, मग जसं ब्रह्म असेल तसं ज्ञान व्हावं लागतं का नाही? हा ज्ञानाच्या प्रकारामध्ये इथं तसं चालत नाही, पण ध्यानाच्या प्रकारात तिथं जमत आहे का नाही? आता मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीची मूर्ती आहे का?
तरी पण आपण मारुती म्हणून त्या ठिकाणी पोचतो का नाही? मग त्या ठिकाणी ज्याचं ध्यान करायचं आहे, ज्याचं ध्यान करायचं आहे, तर त्याचं स्वरूप वेगळंच आहे आणि समोर वस्तू ती वेगळीच आहे की. त्याच्यात जमत आहे ना ध्यानामध्ये, पण ज्ञानात तसं जमत आहे का? तसंच सांगतात गुरुजी, जर जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावं लागते असा काही नियम नाही. ध्यान विधी वाक्याच्या अधीन असते. ध्यान विधी वाक्याच्या अधीन असते, है का नाही? मग जशी विधी सांगितली तसं ध्यान करावं लागतंय. विधी चुकली की ध्यान चुकलं. जशी विधी सांगितली तसं नुसतं त्याची पूजा अर्चा करावी लागते, जशी विधी सांगितली तशी. म्हणजे विधीनं ध्यान करावं लागतं. मग या संबंधी विशेष विचार या स्तरांगामध्ये शब्दशक्ती निरूपणाच्या प्रसंगी सांगितला होता. त्यावेळेस ते इथं नाही सांगायचं, पण फक्त आठवण करून दिली. पण कधी सांगितलं होतं? शब्दशक्ती निरूपणाच्या प्रसंगी भाट मतखंडात केला आहे. भटाच्या मतामध्ये त्याचं खंडन करता वेळेस सांगितलं होतं. असो, तो विषय इथं आठवण करून द्यायचा होता फक्त. जागृत पदार्थाचा आपणामध्ये चाललेला विषय काय आहे? जागृत पदार्थाचा आपणामध्ये कार्यकारण भाव नाही. जागृत पदार्थामध्ये जे काही पदार्थ दिसायले त्या पदार्थाला जे कारण आपल्याला प्रतीतीला आले ते त्याचं कारण नाही. हा व्यवहार साधण्यासाठी ते लौकिक ज्ञान आहे. ते ज्ञान कोणतं आहे? ते व्यवहार साधण्यासाठी आहे. व्यावहारिक सत्तेत किंवा प्रातिभाषिक सत्तेत तो व्यवहार व्हावा, अडचण काय येऊ नये म्हणून तसं आपणाला. आणि आपले तसे संस्कारही झाले तर कसे कार्यकारण भाव असतो म्हणून, है की नाही? खत जर जास्त घातला पिकाला तर उत्पन्न कार्यकारण भाव, है का नाही? गव्हाला 4 पाण्याच्या ऐवजी 5 पाणी दिले, 6 पाणी दिले तर उत्पन्न वाढते. पाण्यापासून उत्पन्न वाढले. मग पाण्यापासून वाढले का खतापासून वाढले? आणि काय कायला सर्व काय करूनही काही होत नाही. मग कसा कार्यकारण भाव लावावा? कार्यकारण भाव कसा मानावा? एखाद्या भिकाऱ्याला 4 दिवस झाला अन्न नाही मिळालं आणि मग एखाद्या घरी एखाद्याला दया येऊन त्याने 1 भाकर द्यावी, त्यावेळेस आपल्याला काय वाटणार? आता तो 1 भाकर खाऊन पाणी पिऊन आता तृप्त होईल. अगोदर असा आपण कार्यकारण भाव लावतो का नाही? पण अचानक त्या कुत्र्यानं भाकर त्याच्या हातातली न्यावी, कुठे गेला कार्यकारण भाव? पण ही जी प्रतीती आपणाला ही यायली काय, ही स्वप्नाप्रमाणेच यायली हे मानायला जीव धजत नाही. ही प्रतीती कशी यायली? हा, मग ह्या स्वप्नामध्येही कार्यकारण भाव प्रतीतीला येतो नाही असं नाही. कार्यकारण भाव प्रतीतीला येतो, पण तो सत्य असतो का? मग तसा इथं कार्यकारण भाव जरी येत असला पण तो सत्य मानावा का? करीत राहावं जसं आहे. अहो, आपल्या आदराष्टानुसार कर्म होतच ते. आपल्या आदराष्टानुसार ते कर्म होतेच. जसे कर्म व्हायचे तसेच होणारच आहेत ते, है का नाही? मग आपल्याला कर्म करावेही लागतात. कर्म करीतोही तो, है का नाही? त्याने कितीही कर्म त्याग केला, कर्माचा त्याग कितीही करू द्या, एका जागेवर बसवू शकत नाही. तो एका जागेवर बसवू शकत नाही. मागे उदाहरण दिलं होतं. एखादा म्हणला मला काय कमी, मी बसून राहीन. राहू द्या बरं, त्याने 1 दिवस बसून राहू द्या. त्याला देहाचे कर्म तरी करावेच लागतील ना. त्याला आंघोळ करावं लागल, त्याला जेवण करावं लागल. मग ते त्याच्या आदराष्टातच आहे ना.
मग आदराष्टानुसार होतात का नाही कर्म? मग जशी कल्पना होईल तसे कर्म होतात, हे का नाही? म्हणून हे जे आपल्याला प्रतीतीला आलंय तो कार्यकारण भावा वाचून हा कार्यकारण भाव दिसायला प्रतीती व्हायली कार्यकारण भावा वाचून. मग त्या ठिकाणी आपल्याला जरी कार्यकारण भाव दिसत असला तरी पण त्या ठिकाणी ते मायेच्या बलाने तो प्रतीतीला आलाय. जसा देश कालाच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला येते, मग शास्त्रानं काय सांगितलंय? ती अनिर्वचनीय प्रतीता येते तिथं, है का नाही? मग स्वप्नात ही पाऊस बगैर ढगाचा पडत नाही, ढग येऊनच पडतात. स्वप्नात ही पाऊस, मग तिथेही कार्यकारण भाव दिसतो का नाही? मग आपल्याला जागृतीमध्ये कार्यकारण भाव सत्य का वाटतो? तशी वृत्तीला सवय झालेली आहे, है का नाही? आणि मिथ्यात्वाचा निश्चय कधी वृत्तीनं केलेलाच नाही, है का नाही? पण वास्तविक कार्यकारण भावा वाचून या ठिकाणी जगत प्रतीती व्हायली. ही जगत प्रतीती कार्यकारण भावा वाचून, म्हणजे त्याच्यात कार्यकारण भाव नाही. सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. सगळे पदार्थ स्वप्नातलेही आणि जागृतीतलेही हे अविद्येचे कार्य आहेत. अविद्या वाचून कार्य होतात का? उपादाना वाचून कार्य होतच नाहीत ना. म्हणून अविद्येचे कार्य आहेत. हे जे इतके जगातले जीव इतके हे पळायलेत, हे व्हायलेत, हे कशामुळे इतके हे वळवळ करायलेत, इतके हे आळ्यासारखे? अज्ञानच आहे ना त्याच्या ठिकाणी. मग हे जे अविद्येचे कार्य आहेत कसे आहेत? सुक्ती रजताप्रमाणे आहेत, मिथ्या आहेत. सुक्तीवर जसं रजताची प्रतीती येते आपणाला, तशी ब्रह्मावर या जगताची प्रतीती येईल, है का नाही? मग सुक्तीच्या अज्ञानामध्ये रजताची प्रतीती आहे, तसं ब्रह्माच्या अज्ञानामध्ये जगताची प्रतीती आहे. म्हणून अविद्यावृत्ती उपहित साक्षीचे सर्व पदार्थाचं प्रकाशन करतो. अविद्या उपहित चैतन्य साक्षीने, तो जो साक्षी अविद्या उपहित चैतन्य, अविद्यावृत्ती उपहित साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाशन होतो. सर्व पदार्थाचं प्रकाशन कशानं होतंय? हे साक्षीनच होतंय. कोण करायले? आता हे आपल्याला वाटायले मी करायलो. वास्तविक पाहता हे आपण करायलो का? हे साक्षीनं व्हायलंय, हे साक्षीनं व्हायले. याला साक्षी भाष्य म्हणतात, है का नाही? आपल्याला वाटायले आपणच पाहिलो, मग आपण कोण आहेत? साक्षीच आहेत ना आपण. आपण साक्षी झालो कशामुळं? अंतःकरण लागल्यामुळं. उपाधी काय लागली? अंतःकरणाची. मग अंतःकरणाच्या उपाधीमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. कशाचं? विशेषत्वाचं. पदार्थाचं विशेषत्वानं ज्ञान करून देणं, हे अंतःकरणाचं कार्य आहे का नाही? हे अंतःकरण आलं म्हणूनच आपल्याला हे जगत दिसायले. मग हे अंतःकरणामुळेच आपण जगत मानायलोत ना. अंतःकरण जर नसलं नसतं आपणाला पण जगताची प्रतीती आली असती का? मग प्रतीतीच नसती आली तर जगत आहे याचं ज्ञान झालं असतं का? आणि आपण आहोत याचं तरी ज्ञान असतं का? आपण आहोत, जसं झोपेमध्ये आपण आहोत याचं ज्ञान असते का आपणाला? मग आपण नसतोत का? तिथं अंतःकरणच नसतं, है का नाही? ते लीन पावलेलं असतं. मग जसं निद्रा अवस्थामध्ये आपलं ज्ञान आपल्यालाच नसतं,
ते सामान्य स्वरूपानं असतं पण कसं असतं? सामान्य स्वरूपानं असतं, विशेष स्वरूपानं नसतं. मग विशेष स्वरूपानं केव्हा होतं? अंतःकरण लागलं तिला, उपाधी ही लागली है का नाही. मग आपण विशेष भावाला या अंतःकरणामुळे आलो म्हणून आपल्याला हे जगत प्रतीती यायली. आणि जर विशेष भावाला आपण नाही आलो तर मग स्वप्नामध्ये आपण विशेष भावाला नाही तर काय सामान्य भावात आहेत का? स्वप्नामध्ये विशेषत्वालाच यायलो है का नाही, आणि जागृतीमध्ये मग विशेषाला आलो तरच आपल्याला विषयाची प्रतीती आली है का नाही. मग हे विशेषाला येणं कवर आहे आपलं? हे कशामुळे यायलो तू विशेषत्वाला? जे काही अज्ञानाचं कारण आहे ते कारण आपण निवृत्त करीनात ना. अज्ञानाचं कारण, अज्ञान हे कशामुळे व्हालंय? त्या अज्ञानाला 2 लेकरं सांगितले होते बघा. अज्ञानाला आवरण आणि हे अज्ञानाचं काय कार्य आहे का नाही. मग आपल्याला विक्षेप व्हायलाय आणि मग आवरण कामून विक्षेप कामून व्हायलाय? आवरण आलंय म्हणून है का नाही. अज्ञान आहे म्हणून आवरण आहे. कशाचं आवरण आहे? अज्ञानाचंच आवरण आहे. आवरण कशाचं आहे का. मग आवरण आलं म्हणून काय व्हायले? बराबर दिसेना. आवरण आलं म्हणून अहो मोतीबिंदू झाला म्हणूनच बराबर दिसेना ना. आवरण आलं डोळ्यावर है का नाही. तसं अंतःकरणावर आवरण आलं आणि मग ते आवरण आल्यामुळं आपल्याला सत्य ज्ञान होईल का? मग आपल्याला अज्ञान आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल का नाही? मग अज्ञानाचं आवरण आहे हे मान्य करावं लागेल का नाही? मग अज्ञानाच्या आवरणामध्ये आपल्याला विक्षेप होईल हेही मान्य करावं लागेल का नाही? मग ह्या तिन्ही ज्या अवस्था आहेत आभासाच्या, ह्या तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या कशा आहेत? बंध हेतू आहेत का नाही? म्हणून आपण ह्या बंधनामध्ये आहोत. अज्ञान, अज्ञानाचं आवरण आणि विक्षेप, ह्या 3 गोष्टी व्हायल्यात म्हणून आपण बद्ध जीव झालो है का नाही. आणि त्या बद्धतेमध्ये आपण जगताला सत्य मानायलो. कोण्या कारणानं? त्या बद्धतेमुळंच. आणि ती बद्धता सोडून पहा. बद्धता निद्रे अवस्थेत आहे का? काही काळ बद्धतेचा लय तिथं है का नाही. म्हणजे बद्धतेचा म्हणजे कशाचा लय? विक्षेपाचा लय. तिथं विक्षेप व्हायलाय का? विक्षेप म्हणजे प्रतीती. तिथं प्रतीती आहे का काही? आणि तिथं आवरण आहे असं आपल्याला वाटायलंय का? ज्ञान व्हायलंय का आवरणाचं? तिथं आवरणच नाही ना. पण कारण म्हणून का व्हायना पुन्हा जागृताला यायलोत म्हणून बीज, कारणतेचं बीज, ह्या विक्षेपाला येण्याचं बीज ते कशात आहे? निद्रात आहे. ते बीज कशात आहे? कारण देह त्या ठिकाणी शिल्लक आहे. देह मानावाच लागतो जरी त्याची प्रतीती येत नसली तरी. पण हे बीज कुठं साठवायलंय? पुन्हा आपण जागृतीला स्वप्नाला यायलो कसं? म्हणजे याचं काहीतरी कुठेतरी आहे का नाही? कुठेतरी अडकायलंय तिथं ते. मग ते जर बीज भाजून टाकलं मग त्या ठिकाणी बीज कोणतं मानावं लागतंय? वासना. ह्या वासना कशात आहेत? अज्ञानात आहेत. ह्या वासना कशात आहेत? आणि अज्ञान जर नसलं तर वासना राहतात का? विषयाच्या ठिकाणी जर इच्छा होत नसेल तर वासना राहील का तिथं? मग विषयामध्ये इच्छा राहू नये म्हणून वैराग्य करावं. वैराग्य त्याचं केल्यावर, विषयाचं केल्यावर विषयाची वासना उत्पन्न होईल का?
म्हणून ते म्हणतात की ती वासना जे काही बीज आहे, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी. पुन्हा सुख वाढत आहे, पण वासना ते बीज नष्ट व्हायला पाहिजे. म्हणून वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा, पाहत्या रावणा, कारण वासना कारण सांगायचं आहे का नाही. पण हा कार्यकारण भाव या ठिकाणी मानावं लागायला. का म्हणून हे कार्य व्हालंय म्हणून स्वप्न जागृतीचे कार्य, ह्या कार्यात आलोत ना आपण. मग ह्या कार्यातून निष्ठायचे म्हणल्यावर कारण मानावं लागेल आणि त्या कारणाची निवृत्ती करावीच लागेल. कार्याची निवृत्ती करून भागायले का नाही, मला आता पुन्हा जागृत अवस्थेत याच नाही, आपल्या हातात आहे का. मला स्वप्नात जायचंच नाही, मला आज स्वप्नच पडू द्यायचे नाही, आपल्या हातात आहेत का. मग स्वप्न पडू द्यायचे नसतील तर मग झोपू नको, अज्ञानामध्ये जाऊ नको. जसं स्वप्नरूपी विक्षेप हा जर आपल्या पदरी पाडून घ्यायचा नसेल तर त्याला उपाय काय मग, है का नाही. आणि पुन्हा जन्माला नाही यायचं म्हणल्यावर, जन्माला येणं म्हणजे विक्षेपातच येणं ना, मग त्याला उपाय काय, अज्ञान निवृत्ती करावी लागेल. अज्ञान हे काय कारण आहे, है का नाही. विक्षेपाचं कारण कोण आहे मग, अज्ञान आहे. आणि त्याची निवृत्ती करण्यासाठी त्याला उपाय शास्त्रानं सांगितला, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. उपाय काय आहे त्याला, मग त्या परोक्ष ज्ञानानं आपल्या अस्तित्वाची ओळख होते. आपण आहोत. सामान्य लोकांना विचारा, तुम्ही आहात का, ते म्हणतो काय विचारायलाच तू, म्हणजे त्यानं कधीच आठवण केलेली नसते आपण आहोत, आपण आहोत. मग ते परोक्ष ज्ञान होतंय त्याला. तुम्ही आहात असं जर सांगितलं तर किंवा परोक्षाचं ज्ञान कोणाकडून तरी होतंय ना, त्यालाच म्हणतात परोक्ष, है का नाही. पण त्या परोक्षावर काम भागत आहे का, अपरोक्ष व्हावं लागतं, है का नाही. म्हणून भ्रमनिवृत्ती याच्यासाठी कोणती अवस्था आहे आभासाची, जर आवरण म्हणजे आवरण आणि विक्षेप हे निवृत्त करण्यासाठी कोणतं साधन सांगायले शास्त्र, म्हणजे आभासाची कोणती अवस्था आहे साधक म्हणून, साधन म्हणून अपरोक्ष ज्ञान हे साधन सांगितलेत ना. मग या साधन अवस्था आहेत दोन, ह्या दोन काय येतात, परोक्ष आणि अपरोक्ष. हे साधनच आहेत ना, ज्ञानच नाही. मग हे ज्ञान कशासाठी येतं, अज्ञान विक्षेप आवरण निवृत्त करण्यासाठी येतं, है का नाही. आणि आभासाच्या 7 अवस्थापैकी पहिल्या 3 अवस्था बंद हेतू आहेत, दुसऱ्या 2 अवस्था साधन रूपी आहेत, आणि उरलेल्या 2 कोणते 2 माहिती, आनंद व्याप्ती, ती शेवटची, शोकनाश आणि आनंद वाप्ती. या 2 ज्या आहेत का ह्या फलरूप आहेत, ह्या फलाच्या प्राप्ती करून देणारे. हे फलरूपी आनंद व्याप्ती म्हणजे सर्व आनंदच, है का नाही. आणि शोकनाश म्हणजे दुःखाचा नाश. दुःखाचा नाश झाल्याशिवाय आनंद वाप्ती होत नाही. म्हणजेच दुःखाचा नाश करणारी, म्हणजे विक्षेपाचा नाश करणारी, म्हणजे तिच्यात आनंद वाप्तीमध्ये विक्षेप नाही होत पुन्हा, म्हणजे दुःख होत नाही, ती मुक्त अवस्था आहे का नाही. म्हणून शोक नाश झाल्याशिवाय, दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. आणि आपला हेतू काय आहे,
परमार्थ करण्याचा सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणून ह्या दोन आखरीचे जे आहेत त्या फलरूप आहेत. तिथं दुःखाची निवृत्ती आहे आणि नंतर परमानंदाची प्राप्ती आहे. मग सर्व पदार्थाचं प्रकाशन करणारा विषय लांबला आपला दुसरीकडं. सुप्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या वृत्ती उपहित साक्षीने, आता वृत्ती उपहित चैतन्य म्हणजे साक्षी. अंतःकरण उपहित म्हटलं काय आणि वृत्ती उपहित म्हटलं काय, काय फरक आहे? कारण वृत्ती कुठून निघती आहे का ना, म्हणून अंतःकरणातलं चैतन्य काय म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्य काय आणि वृत्ती उपहित चैतन्य काय, एकच आहे. आणि तेच काय करतंय? प्रकाशन करतंय. ही घडी आहे, हे माणूस आहे, हे मोबाईल आहे, असं प्रकाशन जे करतंय वस्तूचं, हे कोणचं चैतन्य करतंय? वृत्ती उपहित चैतन्य म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्य करतंय, है का नाही? मग ते व्यवहार दशेत असलं तरच करतंय, ते निद्रे दशेत असेल तर अव्यवहार्य दशेत असल्यावर, है का नाही? मग ते अव्यवहार्य दशेत असतं त्यावेळेस हे इंद्रिय असतात का? अंतःकरण असतंय का? इंद्रिय नसतंय, काहीच नाही. मग याच्या वाचून ते असतंय का नाही? याच्या वाचून असतंय ते, है का नाही? आणि नंतर अदृष्ट दशेने ते त्याचा भोग त्याला घडतो. ते अंतःकरणात अंतःकरणच मिळाले ना त्याला. मग हे अंतःकरण कधीपासून ते इच्छा करायला अंतःकरणाची, अंतःकरणात राहण्याची, अंतःकरणाचा संग असावा असं त्याला कधीपासून वाटायले? अनादी कालापासून वाटायले. अंतःकरण सोडू वाटा नाही. मला वाटतं का कोणाला? अंतःकरण सोडू वाटत नाही का? अंतःकरणाकडून होणारा भोग त्याला विशेष वाटायला, त्याला विशेष वाटायला. पण परिणाम त्याचा दुःखात आहे याचं त्याला अज्ञान. परिणामाचं त्याचं ज्ञान गेलं, परिणामाचं ज्ञान गेलं म्हणून तो संसार करायला. परिणाम कळाला, अपरोक्षत्वानं जर परिणाम कळाला तर याचं परिणामाचं पर्यावसन दुःखात आहे हे जर कळालं तर तो करील का संसार? पुन्हा येईल का संसाराला? मग परिणामाचं ज्ञान व्हावं लागेल ना. परिणाम कसा व्हायला? दुःखात, दुःखातच चाललाय ना. आता समजा आपल्याला वाटायला लग्न व्हावं, असं वाटतंय आपल्याला लग्न व्हावं किंवा माझ्या मुलाचं लग्न व्हावं. मग मुलाचं लग्न झालं की वाटतं त्या मुलाला मुलगा व्हावा, लेकरू म्हणून काय मुलगाच व्हावा, है का नाही? आणि पुन्हा जर जिवंत असलास तर नातरून सुद्धा बघून जावं अशी त्याची है का नाही? हे ते सोडायला आहे का ते? मग आसक्ती धरली ना त्यानं. मग जिथं जिथं आसक्ती का ते मिळत आहे. जिथं जिथं आसक्ती का वृत्तीची. आता आसक्ती म्हणजेच काय? वासना. आसक्ती कशाला म्हणते? त्या वासनेला. मग त्या वासनेच्या संगे जन्माला यावं लागायला. झालं ना आपलं. मग ही समूळ वासना नष्ट करावी लागते. वासना रहित जीवन जगावं लागते. आता वासना रहित जीवन जगणं होतं का? मग वासना बाधित करून होत नाही का? मग वासनाच बाधित करायची ना. बाधित अनुवृत्तीनं व्यवहार करता येतो का नाही? बाधित अनुवृत्तीनं व्यवहार करता येतो ना, है का नाही? आता आपण दुसऱ्याच्या मातीला जातो, हे बाधित वृत्तीनं जातो का? कसं? आपल्याला त्याच्याबद्दल काही सुख दुःख वाटतंय का? त्याच्याबद्दल रडू येतंय का? पण तिथं जात नाहीत का? कशासाठी जातात? दुःखात सहभागी होण्यासाठी जातात ना. मग होतंय का दुःख? आणि जगाला काय वाटतंय? हे दुःखात सहभागी झालेत. मग तो तुमच्याकडून व्हायलेला व्यवहार कसा आहे? बाधित आहे.
आहे का नाही? ती अनुवृत्ती, ती कशी वृत्ती? अनुवृत्ती. ही दुसऱ्याला कळते का? मग ही स्वतःची स्वतःलाच जाणून घ्यावी लागते. बाधित अनुवृत्ती म्हणजेच वासना रहित जीवन जगता येते. जगाला वासना दिसतील, मग ज्ञानी पुरुषाचं तसंच आहे ना. जगाला ज्ञानी पुरुष बद्ध वाटतो, हा, मुक्त पुरुष बद्धच वाटतो ना. मग मुक्त का म्हणून ओळखू येत नाही? कारण अनुवृत्तीने त्याचा व्यवहार असतो. पण त्या अनुवृत्तीने, बाधित अनुवृत्तीने, आहे का नाही? मग तीच बाधित अनुवृत्ती करायची असते. म्हणून सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत. हे सगळं असं जाणायचंय. हे सगळं कसं आहे? साक्षी भाष्य आहे. म्हणून ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार, ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात. शब्द कसे देत बघा. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार. ज्ञेयाकार म्हणजे आकारवान, ज्ञेयाकार म्हणजे आकारवान पदार्थ, याला ज्ञेयाकार म्हणायचं. ज्ञेय म्हणजे वस्तू, आणि त्या वस्तूचं जाणणे, त्या वस्तूला म्हणजे ज्ञान, त्या वस्तूचं ज्ञान, मग ज्ञेयाकार, आहे का नाही? ज्ञेयाकार आणि ज्ञानाकार. आपल्या अंतःकरणाकडून ज्ञानाकार वृत्ती ज्ञानाकार होती, है का नाही? आणि ती वस्तू ज्ञेयाकार आहे, है का नाही? म्हणजे ते मायावी पदार्थ आहेत, ते अनिर्वचनीय पदार्थ आहेत. म्हणजे त्याचं ज्ञान जे होतंय त्याला काय म्हणतात? ज्ञेयाकार. ते पदार्थ कसे येतो? ज्ञेयाकार, है का नाही? विषयाचे आकार, त्या त्या विषयाचे आकार. वीट असेल मातीची तर वीट दिसणार, घट असेल तर घट दिसणार, पट असेल तर पट दिसणार. हे कोणचे आकार आहेत? ज्ञेयाकार म्हणते त्याला. आणि त्याला जाणणे म्हणजे ज्ञानाकार. हे एकाच कालात उत्पन्न होतात. हे ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार, हे जे कार्य जे व्हायलेत ना, हे एकाच कालात ज्ञेयाकार आणि ज्ञानाकार, ती वस्तू आणि ज्ञान हे संगच उत्पन्न व्हायले तर एकाच काली उत्पन्न होतात. पण आपल्याला वाटतं ती वस्तू तर आधीची आहे, पण ती वस्तू अगोदरची आहे. ती वस्तू आधीचीच आहे असं आपल्याला ज्ञान कधी होतंय? त्या वस्तूचं स्मरण झालं, ती वस्तू प्रतीला आली तरच तेच हे होतंय ना. विनाकारण तसं ज्ञान राहतंय का त्याचं? मग ज्ञान नसलं तर वस्तू ही आहे का? ज्ञान नसलं तर, उदाहरण मागे दिलं होतं, 2 ग्रस्ताची मुलं बाहेर देशाला कामाला गेलेली. ज्याचा मेरा त्याला आहे म्हणून ज्ञान सांगितलं, निरोप सांगितला, आणि ज्याचा होता त्याला मेला म्हणून सांगितलं होतं. मग तिथं दुःख मुलगा असणाराला झालं, ज्याचा मुलगा ईश्वर कृपेनं सुखरूप होता, आणि त्याच्या बापाला निरोप काय द्याला? मुलगा मेला म्हणून. मग त्याला दुःख झालं का नाही? मग त्या ठिकाणी वस्तूचं ज्ञान हे एकाच काली आहे. मग ती वस्तू असो की नसो, ज्ञान असेल तर, आहे का नाही? मग तो मुलगा असून मेला, हे कसं ज्ञान झालं? मग तो मुलगा असून मेला याचं ज्ञान झालं ना. कारण सांगितलं एकानं आणि परोक्षावर भरोसा ठेवला, परोक्षावर विश्वास ठेवला, आहे का नाही? आणि तसा निश्चय केला, आहे का नाही? म्हणून जसं ज्ञान होईल तसा विषय तयार होतो, आहे का नाही? म्हणून ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचा परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात, आणि एकाच काली नाश पावतात. यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते, आता काय सिद्ध होतं?
जेव्हा पदार्थाची प्रतीती होते का तेव्हाच तो पदार्थ, तेव्हाच त्या पदार्थाचा प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ, म्हणजे जशी आपण इच्छा करू तसा आपल्याला पदार्थ पाहायला मिळायला. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नाहीच असा सिद्धांत झाला. यास शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. यालाच काय म्हणतात? आणि हा दृष्टी सृष्टीवाद सहसा झापत नाही. हा दृष्टी सृष्टीवाद दृढ करण्यासाठी सतत चिंतन, मनन, निधिध्यासन करावं लागतं. आणि मग हे एकदा दृढ झाला की मग त्याला कुठेही नेऊन टाकलं तरी त्याला दुःख होत नाही. म्हणून दृष्टी सृष्टीवाद हा समजून घ्यावा. आपल्याला पुढे जायचं होतं पण इथपर्यंतच आलो. दृष्टी व सृष्टीवादापर्यंत पुढचा विषय आपण पुन्हा. कुंडली गवर्दे हरिविठ्ठल.